हे बघा मी आज घेतलं आहे दूध पावडर आहे. दूध पावडरचं पेढं बनवणार आहे. तर हे बघा दूध पावडर घेतलं हे आहे अर्धा केजीचे. तर एक थोडंसं दूध घेतलं ग्लास आता ह्याला थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडंच घालायचं, एकदम बकळ घालायचं नाही. लई घातलं का नाही ते गाठी गाठी होते ना, एकदम असं गाठी होऊन द्यायचं नाही त्याला. असं चांगलं असं मिक्स करत राहायचं. थोडं 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 करून दूध घालायचं याच्यात. याला चांगलं मिक्स करून द्यायचं. खव्याच्या पेढ्यासारखंच लागते बरं का दूध पावडरचं पेढं केलं ना. आणि आजकाल तर ही दूध पावडर प्रेग्नेंट बायकांना बालवाडीमध्ये देतात. तर त्यांनी काय करायचं म्हणून विचार करतात ना. कोण कोण खराब करतात दूध, कोण कोण असं जनावरांनी बी घालतात. तर हे असं पेढं करायचं. नाहीतर ह्या दुधापासून जामून बी छान होतात, बासुंदी बनते. आणि पनीर कुणाला आवडते पनीर पण बनते ह्याच्या. चला हे बघा मी चांगलं मिक्स करून घेतले. तरी बी अजून ह्याच्यात दूध लागणार आहे. हे मिक्स झाले तरी पण हे बघा सगळं भिजले पिठं, तरी पण अजून थोडं दूध घालायचं. आणि एक अर्धा ग्लास दूध घेते. दूध घेताना बघा थोडंसं साई असलं तर लय चांगलं होते. आणि थोडं घालून मिक्स करून घ्यायचं. साईचं म्हटलं तर साईचं दूध का बरं घ्यायचं, म्हणजे दूध पावडरला फॅट कमी नसते म्हणताना. फुल फॅटचं दूध असलं तरच पेढं चांगले होतात ना. मग त्यात पावडरमध्ये फॅट नसते म्हणून त्यामुळं थोडंसं याच्यात साईचं दूध घातलं का ना छान लागते. ते बघा चांगलं सगळंच दूध मिक्स करून घेते याच्यात. याला चांगलं असं मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला थंड दूधच घ्यायचं. थंड म्हटलं तर फ्रीजमधलं नाही, नॉर्मल दूध. खरं गरम दूध घ्यायचं नाही. गरम दूध घेतलं का गोटळ्या होत्यात आता. मग ते गोटळ्या म्हटलं तर गोटळ्या झाले का ना ते फुटत नाही लवकर, त्याला लईच टाईम लागते. तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा एवढं मिक्स झालं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि चांगलं हलवून हे बघा. तर ह्याच्यात बघा मी 1 ग्लास साखर घालते. अर्धा किलो दूध पावडर आहे तर मी 1 ग्लास साखर घातली. कोणाला गोड जादा पाहिजे असलं तर आणि थोडं साखर घालायचं. हे बरोबर म्हटलं तर लई गोडशी होत नाही, लई सपक बी होत नाही. हे बरोबर मापातच होते. एवढं घातलं का ना. तर हे बघा मी अजून गॅस पेटवलेला नाही. साखर पण मिक्स करून घेते चांगलं असं. हे बघा असं चांगलं साखर घातलं का ना बी चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं हलवून करून हे बघा थोडंसं पातळ वाटायला का नाही. तर आणि गरम केलं का ना आणि थोडंसं पातळ वाढते ज्यादा. तर ह्याच्यात मी थोडं 4 चमचे तूप घालून घेते. हे बघा 4 चमच तूप घालून घ्यायचं. आणि तुपाला थोडंसं चांगलं चिकना पण बी येते आणि पेढं पण चांगलं लागतात. आणि तुम्हाला म्हटले ना दूध पावडरमध्ये फॅट नसते, तर याला थोडंसं तूप घालायचं. चांगलं लागते. पेढे पण छान लागतात, एकदम दुधाचे बनवल्यागत लागतात. ओळखतच नाही की दूध पावडरचं बनवलं आहे काय दुधापासून पावडरचं बनवलं आहे का दुधापासून बनवलं आहे. मस्त लागते. बघा पातळ झालं का ना साखर कसं आत पावडरमध्ये करते तसं पातळ होते. पातळ होऊन एक 5 मिनिट हलवल्यानंतर हे बघा एवढं घट्टसं आले. हे आले की ना बासुंदीचं स्ट्रक्चरमध्ये. बासुंदी वाटते का नाही आता. चला तुम्हाला बासुंदी पाहिजे असलं तर ह्या स्टेजलाच ठेवायचं. असंच हलवायचं. हे आता मला हे पेढं करायचं. तर याला असं चांगलं मिक्स करत राहायचं. थोडं पण सोडायचं नाही कारण खाली लागते लगेच. आता ह्या टायमाला तर लय लवकर लागते. मीडियम गॅस ठेवायचं आणि चांगलं असं हात सोडून ते थोडं पण थांबीन ते हलवायचं. थोडं थांबलं की ना लगेचच हात लगेचच लागते खाली. हे बघ चांगलं वरचं बी असं चांगलं काढून घेतच राहायचं. जे वर बी लागलेलं असं हे बघ चांगलं मिक्स करत राहायचं. हात सोडून ते थोडं पण सोडायचं नाही, असं हलवतच राहायचं. एक नाही की आलं आहे की नाही आता मस्त घट्टसर आलं आहे बा.
त्याला चांगलं मिक्स करतच राहायचं अजून. सगळं साईडचं काढून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं. असं आलं की ना घट्टपणा आला आणि कलर पण चेंज झालं की नाही, पेढ्याचं कलर आलं की नाही, आणि पेढं पण एकदम मस्त लागते ती. आणि आपण तूप घातलं असते ना, असं दाताला असं चिकटत नाही. नाहीतर दूध पावडरचं बनवलं की ना तूप नाही घालीन तर दाताला चिकटते, खाताना खायला येत नाही. तर हे मस्त असं हलवतच राहायचं. मस्त कलर पण छान आला आहे आणि वास पण, पेढ्याचं वास सुटला. पेढं करते ना घरात, तसं दुधाची पेढं करतोय तसं. चला असं मस्त असं हलवत राहायचं, चांगलं मिक्स करायचं. हेच एक महत्त्व आहे, मिक्स करताना बघा कुठं पण असं सोडायचं नाही बघा. थोडं पण खाली लागलेलं नाही, दिसते ना, थोडं पण लागलं नाही. कारण मी थोडं पण मिक्स करताना हात म्हटलं हलवायचं सोडलं नाही. एकट्याला हात दुखत असलं तर अनेकाला कुणाला तर सांगून करत पुरा हात हलवतच राहायचं. कारण मी आता बंद केले. हे आता थंड झालं की ना पेढ्याला पेढं बनवायला येतात. हे बघा मी 5-10 मिनिट सोडून बघले तर बघा किती भारी आले का नाही. मी याला घासून घेतलं नाही काय नाही. नाहीतरी काही म्हटलं तर म्हशीच्या दुधाचं पेढं करते ते एकदम चांगलं येते. इकडचं दूध घेऊन पेढं करतोय बघ, त्याला एकदम असं कुंदा टाईप येते. तर हे तसं नाही आलं. हे बघा किती भारी आले, एकदम स्मूथ आलं. मी थोडं पण घासलं नाही काय नाही, एकदम आहे असंच ठेवलेलं. बघितलं तर ये बघा थोडंसं जरा असं घासून घ्यायचं. आता ये बघा किती भारी पेढा आला की नाही. कच्ची पेढ्या दिसते की नाही, मस्त झाल्यात बघा पेढे. आणि तुम्हाला ही पेढे कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. कोणाला दूध पावडरचं बनवायचं आहे येत नाही त्यांना शेअर करा. आणि तुम्ही पण बनवा, तुमची कसं झाले पेढं कमेंटमध्ये सांगा. आणि ही व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा मी पूर्ण पेढे करून घेते असंच छानसं एकदम काय म्हणते शायनिंग पण आले ते पेढ्याला. असं नाही की चिकट झाले म्हणा, एकदम मस्त झालेत. हे कच्ची पेढ्यापेक्षा पण छान लागतं खायला. कारण असं कसं असते घरात केलेलं ते वेगळंच असते. एकदम किती मऊ आलं आहे झाले की नाही. एवढी पेढे म्हटलं तर मी तर